गाणं गायलं, सर्वांना आवडलं। या ठिकाणी लेझिम पथक यांना विनंती करतो अंजली ताईंचं स्वागत करतील। सर्व लेझिम पथकाला विनंती करतो त्यांनी समोर येऊन ताईचं स्वागत करायचं आहे। सर्व मुली फक्त मुली लेझिम पथकामधल्या मुली घ्या सर्व लेझिम पथकामधल्या मुली हे ताईचा सत्कार करतात। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। धम्म मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात लेझिम पथक होतं आणि या लेझिम पथकाच्या माध्यमातून ताईचा सत्कार आम्ही केलेला आहे। सर्वजण आता सर्व टाळ्याचा जयघोष करा। या ठिकाणी या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या महिला प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षा पुष्पाताई इंगळे, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील भाऊ पाटकर, जिल्हा परिषद सदस्य शंकररावजी इंगळे, भारतीय बौद्ध महासचिव साहेब, त्याचप्रमाणे शिक्षण सभापती मायाताई नाईक, तालुका माजी अध्यक्ष दिनकररावजी खंडारे, तालुका अध्यक्ष मंगलाताई शिरसाट, रुग्णसेवक नितीन भाऊ सपकाळ आणि या कार्यक्रमाचे कालपासून 2 दिवसीय अध्यक्ष होते असे विजय वानकडे सर। आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद करतो, सर्वांचं स्वागत करतो आणि ताईला विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करायचं आहे। महाकारुणी तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन। तसंच आपल्याला समतेची मूल्य देणाऱ्या सगळ्या परिवर्तनवादी विचार देणाऱ्या महामानवांना माझं त्रिवार अभिवादन। आज मजलापूर इथल्या ग्रंथ पठण समाप्तीच्या कार्यक्रमाला दुसऱ्यांदा येण्याचा योग आलेला आहे, पण जेव्हा आनंदभाऊ डोंगरे आग्रह करतात तो इतका आग्रह करतात की त्यांना नाही म्हणणं शक्य नसतं आणि त्यामुळे या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। आजच्या या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर विचारमंचावरती उपस्थित असलेल्या आपल्या राज्याच्या महिला आघाडीच्या महासचिव अरुंधतीताई शिरसाट, तसंच आपल्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील भाऊ पाटकर, इथे विचारमंचावरती उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे महासचिव मिलिंद भाऊ इंगळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रभाताई शिरसाट, आपल्या सगळ्यांच्या ज्येष्ठ आणि मार्गदर्शक नेत्या पुष्पाताई इंगळे, आहेरे भाऊ, तसंच जिल्हा परिषदेचे आपले सदस्य शंकर भाऊ इंगळे, तालुक्याच्या अध्यक्षा मंगलाताई सभापती सपकाळ, ज्या अनेकांची कामं धावून करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपल्या अकोला जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष PG वानकडे सर, आणि आज ज्यांनी अतिशय जोरदार गाण्याचा कार्यक्रम करून आपल्या सगळ्यांमध्ये एक चैतन्य आणि स्फूर्ती निर्माण केली, ते राहुल अन्वीकर आणि त्यांचा सगळा सहकारी, या सगळ्यांचे खूप खूप आभार आजच्या कार्यक्रमाला इथे माझ्याबरोबर उपस्थित राहिल्याबद्दल। मला असं वाटतं की आपला जो ग्रंथ पठणाचा कार्यक्रम आहे तो दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा होतोय आणि दरवर्षी त्याला असणारी उपस्थिती ही वाढत जाते। हे सगळं काम करणाऱ्या सगळ्या टीमचं यश आहे। मी जरी आनंद भाऊंचं एकट्याचं नाव घेतलं असलं तरी एवढ्या मोठ्या कार्यक्रम हा कधीच एकट्या माणसाला शक्य नसतो आणि त्यांच्याबरोबर खूप लोकांचं सहकार्य आहे, खूप लोकांची त्यांना मदत आहे, त्यांच्याबरोबर एक टीम काम करते आहे मला माहिती आहे, पण वेळेच्या अभावी आत्ता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे। आज भारतीय बौद्ध महासभेचे आणि समता सैनिक दलाचे सुद्धा अनेक सैनिक इथे उपस्थित आहेत। आत्ता आपण खूप कठीण परिस्थितीतनं जातोय,
कठीण परिस्थितीतनं अशासाठी जातोय की नुसतं संविधान वाचवायचं एवढं म्हणून उपयोग नसतो. ते काही संविधान रद्द करणार नाही आताचं सरकार. ते करतात काय तर संविधानातली जी काही आपल्याला सुरक्षितता देणारी, आपल्याला शिक्षण देणारी, आपलं कल्याण करणाऱ्या ज्या ज्या काही सुविधा होत्या त्या हळूहळू काढत नेत आहेत. केवळ बाबासाहेबांनी जे काही कल्याणकारी राज्याची चौकट आखून दिली त्याच्यामध्ये त्यांनी एक नियम असा घालून दिला की या देशामधलं शिक्षण आणि या देशातली आरोग्य सेवा ही मोफत असली पाहिजे, सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी पाहिजे आणि त्याच्यामुळे मुलांना शिक्षण देण्याच्या खर्चाचा भार हा सरकारने उचलला पाहिजे. सरकारने काय केलंय? 14 साली भाजपचं सरकार इथे आल्यापासून पहिल्यांदा त्यांनी उच्च शिक्षण म्हणजे कॉलेज आणि 15वी नंतरचं जे शिक्षण असतं, डॉक्टरकीचं, वकील होण्याचं, इंजिनियरचं, शिक्षक होण्याचं, हे जे शिक्षण असतं त्याचं सरकारी अनुदान हळूहळू कमी करत गेलं. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखादं कॉलेज चालवायला जर 100 रुपये खर्च येत असेल तर त्या 100रातले 80 रुपये हे सरकार देत होतं आणि 20 रुपये मुलांच्या फी मधनं येत होते. त्यामुळे मुलांना फी अगदी कमी भरावी लागत होती. आता सरकारने काय केलंय? त्या 100रातले हळूहळू कमी करत त्या 100रातले जेमतेम 10 रुपये सरकार देतं आणि उरलेले 90 रुपये मुलांच्या फी मधनं येतात. म्हणजे फिया वाढतात. त्याच्यामुळे इथलं शिक्षण हे आपल्या आवाक्या बाहेरचं जायला लागलंय. माझी जी पिढी आहे, पी.जी. वानखेडे सरांची पिढी आहे, पुष्पाताईंची पिढी आहे, प्रभाताईंची पिढी आहे, ही सगळी पिढी सरकारी अनुदानित शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये शिकली. तिथे आम्हाला शिक्षण मिळालं, त्या शिक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे आहोत या सुस्थितीत पोचलेले आपल्यापैकी अनेक जण आहेत. आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की सरकारने शिक्षणावरचा खर्च करणं थांबवलंय, सरकारने आरोग्यावरचा शिक्षक खर्च करणं थांबवलंय आणि आपल्या सगळ्यांना कोविडच्या काळामध्ये माहिती आहे की अनेक ठिकाणी माणसं जगली ती केवळ सरकारी हॉस्पिटलमुळे जगली. खाजगी हॉस्पिटल लोकांना ठेवूनही घेत नव्हतं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आत्ता ज्या येणारा सगळा पुढचा कालखंड आहे त्याच्यात नुसतं भाबडेपणाने बाबासाहेबांनी संविधान दिलं ते वाचवायचं एवढी भाषा करून चालणार नाही. तर बाबासाहेबांनी आपल्याला नेमकं काय दिलं? बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसाचा बहुजन सुखाय बहुजन हिताय हा मंत्र आपल्याला दिला. बहुजनांच्या विकासासाठी शिक्षण आणि बहुजनांच्या विकासासाठी आरोग्य, त्यांच्यासाठी रस्ते, त्यांच्यासाठी सुविधा, त्यांच्यासाठी व्यवसाय करण्यासाठी कर्जाची सोय याची जबाबदारी सरकारची आहे हे बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं आणि तसं त्यांनी करवून पण घेतलं. त्याच्यामुळे आहोत या परिस्थिती आपण पोचलोय. आता ते संपत चाललंय. आता इथलं सरकार वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये, वेगवेगळ्या जाती समूहांच्या मध्ये आरक्षणावरलं भांडणं लावतायत. पण मुळात आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये शिक्षण दिलं तर इथल्या अनेक पिढ्या उभं राहू शकतील हे आपल्याला माहिती आहे. आज आपल्या समाजावरती खूप मोठी जबाबदारी, कारण आपल्याला बाबासाहेब समजलेत. आपल्याला बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने जायचं म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. तथागतांनी जो सम्यक जीवन मार्ग दाखवला होता तो जीवन मार्ग आत्ताच्या 21व्या शतकामध्ये नेमका काय असतो ते बाबासाहेबांनी आपल्याला दाखवून दिलं. त्याची वाट दाखवून दिली आणि त्याला संविधानामध्ये, त्या वाटेला संविधानामध्ये शब्दबद्ध केलं, संविधानाच्या चौकटीमध्ये आणलं. चार्वाकांनी मांडलेलं तत्वज्ञान, तथागत गौतम बुद्धांनी दाखवलेला सम्यक जीवन मार्ग, 16व्या शतकामध्ये इथल्या वेगवेगळ्या समाजाच्या संतांनी दाखवलेला मार्ग आणि संविधानामध्ये असलेली मूल्य व्यवस्था ही एकच आहे. आणि आता हे लोकांना पटायला लागले. इतके दिवस फक्त आपणच संविधान आमचं म्हणत होतो. आता भटके विमुक्त असतील, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, इथला बहुजन समाज असेल, जेव्हा जेव्हा त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला त्यांच्या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला असं दिसतं की ते संविधानाची प्रत हातात घेऊन बसलेले आहेत. आणि जेव्हा बाकीचा सगळा समाज इतक्या वर्षांनी का होईना, उशिरा का होईना बाबासाहेबांना स्वीकारायला लागलाय, तेव्हा आपल्याला ज्यांना बाबासाहेब आधीच कळलेत, आधीच उमगलेत, ज्यांनी बाबासाहेबांना कधीच स्वीकारलंय
त्यांची ही जबाबदारी बनते की बाकीच्या सगळ्या समाजांना बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेने द्यायचंय. आपण काही वेळेला खूप शब्दांचे खेळ करतो. बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली होती की मी भारत बौद्धमय करेल. याचा अर्थ काही प्रत्येकाने दीक्षा घेतली पाहिजे असं त्यांना अभिप्रेत नव्हतं. तर बौद्ध धम्माने दाखवलेला जो सम्यक मार्ग आहे, बौद्ध धम्माने दाखवलेल्या प्रज्ञाशील करुणा ही जी काही मूल्य आहेत, ती मूल्य प्रत्येक भारतीयाला स्वीकारायला लावणं हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या प्रतिज्ञेचा अर्थ आहे. आणि हे डोळसपणे समजून उमजून आपल्याला बाकीच्या सगळ्या समाजांना, मग ते आपल्या गावातले बौद्धेतर दलित असतील, मातंग असतील, ढोर असतील, चर्मकार असतील, बहुजन समाजाची वेगवेगळी लस, वेगवेगळ्या समाजाची लोक असतील, आपल्या गावातली मुस्लिम लोक असतील, त्यांच्यापर्यंत संविधानामुळे आपल्याला सुरक्षितता काय मिळतेय, संविधानामुळे आपल्याला विकासाच्या संधी काय मिळत आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोचवणं, त्यांना सांगणं, त्यांना पटवून देणं हे आपलं काम आहे. आणि संविधान टिकलं, बाबासाहेबांनी दाखवलेला देश चालवण्याचा मार्ग टिकला तरच इथला बहुजन समाज टिकणार आहे, आपण टिकणार आहोत. आपलं अस्तित्व आज संविधानाच्या अस्तित्वावरती अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. मला असं वाटतं की प्रत्येक ग्रंथपठणाच्या कार्यक्रमामध्ये जसं आपण ग्रंथाचं पठण करतो तसं संविधान समजून घेण्याचं आणि सोप्या भाषेत इतरांना संविधान समजून सांगण्याची सुद्धा एक जबाबदारी आपल्यावरती आहे. आणि ती जबाबदारी स्वीकारणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचे वैचारिक वारस आहोत हे सिद्ध करणार आहोत. करायचं सिद्ध, समजून घ्यायचं, लोकांच्या पर्यंत बाबासाहेब न्यायचे. शाबास. हे जर करत राहिलं तर आपला विजय नक्की आहे. जय भीम, जय भारत. धन्यवाद ताई. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या 2 दिवसीय धम्म ग्रंथपठण समारोह भगवान बुद्ध मूर्ती स्थापना वर्धापन दिनाला आपण उपस्थित झालात आणि चांगल्या पद्धतीनं आम्हाला तुम्ही ऊर्जा दिली. आम्हाला पुढे आणखी चांगल्या प्रमाणाची प्रकारे गती मिळाली आणि 2024ची लढाई आणि 2000ची जी तयारी आपल्याला करायची आहे, 2024ची आपण लढाई 100% जिंकणार आहोत. कारण हे जो इथं बसलेला समाज आहे हा नुसता बौद्ध समाज नसून मुस्लिम, माता, पाटील, कुणबी सर्व समाजाचे या ठिकाणी लोक आहेत. आम्ही त्या लोकांना या कार्यक्रमाला ग्रंथपठण समारोहाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित करतो, बोलावतो आणि त्यांचा मान सन्मान करतो. म्हणून 2024 मध्ये प्रत्येकाला वाटते की साहेब कुठे गेले पाहिजे. राहुल अणवीकर साहेबांनी बोलून घेतलं आपल्याकडे, साहेब सीएम झाले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा